हॅलो नमस्कार, मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। हा दिवस आहे शनिवारचा। इथं मी इडलीचं भिजत टाकत आहे। 3 वाटी तांदूळ घेतले मी आणि 1.5 वाटी सफेद उडीद डाळ घेतली। इथे मी इडलीसाठी राशनचा तांदूळ घेतला। राशनच्या तांदळाच्या पण खूप चांगले इडली होते, चांगलं फुगता पण आणि अशा मऊसूत होता। मी तांदूळ आधी चांगले स्वच्छ करून घेतले, डाळ पण स्वच्छ करून घेतली होती आणि हे दोन्ही एकत्र भिजत टाकणार आहे मी। तांदूळ आणि डाळ मी चांगले स्वच्छ धुवून घेतले 4-5 पाण्याने। हे आता दिवसभर 4-5 तास भिजण्यासाठी ठेवून दिलं मी। ही वेळ आहे संध्याकाळी 4 वाजताची। आदू आल्यानंतर आम्ही हे कढीपत्त्याचं झाड लावतोय। और इसमें इस कुंडे में बहुत है यार दोस्तों, बहुत है। मैं 1 मिनट आई आप तब तक ये देखूंगी। दोस्तों आपको अगर मिट्टी चाहिए तो आप मेरे पास आओ। मिट्टी है दोस्तों, आपको आप ये इतनी मिट्टी भरकर आप इसी में भर के देखना, आपको बहुत जल्द लगेगा। सच में बोल रही हूँ। झाड लावून झाल्यानंतर मी हे इडलीचं वाटण वाटून घेतले। सकाळी बघितलं तुम्ही मी भिजत टाकलं होतं ते। आता हे 7 वाजता वाटून घेते मी इडलीचं बॅटर। तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला, मी मलाई काढून ठेवते ते, त्याचं मी तूप काढलं आज। एकदम असं दाणेदार झाले बघा कसं। वाटण वाटून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलं बॅटर।
आता हे बॅटर मी असंच झाकून ठेवणार रात्रभर आंबण्यासाठी, मग सकाळी इडल्या बनवल। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ।